श्रीरंग साठे यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे। भाऊ आणि सगळेच साठे बंधू ज्या साठे वाड्याचा वारसा सांभाळतात त्याला नुकतीच 150 वर्ष पूर्ण झाली आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वाड्याचं मनोगत हे नवीन पुस्तक आता साठे कुटुंबियांशी बोलून आणि कागदपत्र धुंडाळून ग्रंथालयाने तयार करून घ्यावं आणि भिंतींनी ऐकलेलं, भिंतींनी पाहिलेलं आणि भिंतींनी अनुभवलेलं वाड्याचं गतवैभव भविष्य ठेवा म्हणून मराठी वाचकाला उपलब्ध करून द्यावं असं या निमित्ताने मला सुचवावंसं वाटतं। ते लवकरात लवकर व्हावं, ग्रंथालयाने त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि साठ्यांवरील पुस्तकाची हॅट्रिक या निमित्ताने सतीश कांदेरे यांनी पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। भाऊंचं शब्दशिल्प किंवा जीवनशिल्प ज्यांनी खरोखर पुस्तक शिल्पामध्ये रूपांतरित केलं असे प्रकाशक सुद्धा सुदेशजींसारखे आणि ग्रंथालयासारखे लाभले म्हणून हे पुस्तक आज अत्यंत सुंदर दिमाखामध्ये इथे आपण प्रकाशित करू शकतो। मी ग्रंथालयाचे विश्वस्त श्री सुदेश इंगलासकर यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते। ग्रंथालयाने प्रकाशित केलेलं शिल्पगंधर्व सदाशिव साठे यांचं आत्मकथन शब्दांकन सतीश कांदेरे हा ध्यास जीवनाचा या पुस्तकाचं प्रकाशन नुकतं आता कलेचा वारसा लाभलेले कलासक्त राजकारणी माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते झालं याचा ग्रंथालयाला खूप आनंद आहे। आणि या प्रकाशन समारंभात चित्रकार, कला समीक्षक सुहास भोईरकर, चित्रपट निर्माता रवी जाधव उपस्थित आहे याचाही आम्हाला आनंद आहे। या पुस्तकाला प्रस्तावना जी लाभलेली आहे ती जोगळेकर सरांची आहे आणि याचं जो पूर्ण लेआउट आणि जे चित्र केलेलं आहे ते सतीश भावसार यांनी केलेलं आहे। याआधी त्यांचं आम्ही आकारे पुस्तक प्रकाशित केलेलं होतं। ग्रंथालयाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे। या सुवर्ण महोत्सवाची वर्षाची जी सुरुवात आहे ती गंधर्वांचं देणं या पुस्तकाने झाली आणि आता त्याच या प्रकल्पात ग्रंथालयाचं सदाशिव साठे यांचं आत्मकथन आम्ही प्रकाशित केलेलं आहे। पुढेही असेच आमचे विविध उपक्रम आहे। अरुण पुराणिक यांची आम्ही 3 सिनेमांची पुस्तकं करतो, ती येत्या ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होतील। प्रशांत कुलकर्णी यांचं महाराष्ट्रातील जी व्यंगचित्रकार आहे त्यांच्यावरचं पुस्तक आहे। आमची जी 2 यूट्यूब चॅनल्स आहेत त्या एका चॅनलवरती आम्ही राजू श्रीखंडे यांचा ग्लोबल साहित्य सभा कार्यक्रम करतो। तर जगातल्या एका चांगल्या साहित्यिकाला ज्याचं चांगलं पुस्तक आहे त्याला भारतात बोलवलं जाईल, त्याची मुलाखत घेतलेली जाईल आणि भारतात जी वाचणारी अशा प्रकारची पुस्तकं जी वाचक मंडळी त्यांचा एक परिसंवाद घेतला जाईल। नंतर मराठीत आम्ही जो कार्यक्रम केला आहे तो इंग्रजीमध्ये डब करून इतर राज्यांना आम्ही तो देणार आहोत। तर अशा प्रकारचं ग्रंथालयाचं काम चालू आहे। शब्दकोशांची काही कार्यक्रम काम आमची चालू आहे। आगरी भाषेचा शब्दकोश, काही बोली भाषांचे आम्ही कोश करतो। तर हा सगळा जो आमचा प्रवास आहे, लेखक मंडळी आमच्याबरोबर आहे, सुजाण वाचक आहेत, त्यामुळे आम्हाला करता येतो। बाकीचं सगळं मी माझं आवडतं घेतलं कारण सगळ्यांना राजसाहेबांना ऐकायचं आहे। एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो। धन्यवाद। भाऊंचा हाच वारसा असा पुढे चालत ठेवून ज्यांनी शिल्पकलेचं शिक्षण घेतलं आणि त्यांची आजपर्यंत चित्रकलेमध्ये 25 प्रदर्शनं झालेली आहेत अशा त्यांच्या सुकन्या म्हणजे अल्पनाताई लेले या आपलं मनोगत व्यक्त करतील। माझ्या उंचीमुळे हे जरा ॲडजस्ट करते। मंचावरील सर्व मान्यवरांना आणि इथे आवर्जून उपस्थित आपण सर्वांना, सर्व परिजनांचे मी कल्पना लेले इथे स्वागत करते। पण स्वागताची वेळ टळून गेली आता बहुतेक सगळ्यांना राजसाहेबांचे भाषण ऐकायचे आहे। पण त्याचबरोबर ऋणनिर्देश हा एक खूपच महत्त्वाचा भाग असतो, तो करायची जबाबदारी माझ्यावर श्रीरंगने टाकलेली आहे, त्यामुळे कृपया मला समजून घ्या। आज इथे जमलेल्या सर्वांनी येथील कला दालनात मांडलेले शिल्पकार श्री सदाशिव साठे म्हणजे आमचे भाऊ त्यांच्या शिल्प प्रदर्शनाचा आस्वाद घेतलाच असेल। त्याचबरोबर इथे नुकताच पार पडलेला पुस्तक प्रकाशन समारंभही आपण पाहिला। आजचे आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे
जे की स्वतःही एक जाणकार कलाकार आहेत आणि त्यांना कलेविषयी विशेष आसक्ती आहे, अशा सन्माननीय पाहुण्यांची आज आपल्याला इथे ते लाभले आणि त्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हे आमचं मोठेच भाग्य आम्ही समजतो, कारण आमच्या विनंतीस मान देऊन त्यांनी ताबडतोब आमची विनंती मान्य केली आणि इथे येण्याचे कबूल केले आणि ते त्यांचा बहुमोल वेळ त्यांनी आम्हाला दिला आणि आमच्या ह्या कार्यक्रमास गौरवान्वित केले. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. त्याचबरोबर आपले विशेष अतिथी श्री रवीजी जाधव आणि श्री सुहासजी वळूकर या दोन्ही गुणवंत कलाकारांच्या उपस्थितीने आमचा हा कार्यक्रम शोभिवंत झाला. त्यांनी मांडलेले विचार आणि त्यांनी काही असे आमच्या मनातले विचार ज्यांना आम्ही शब्दरूप आजवर देऊ नाही शकलो, पण मनात ते आमच्या दोघांच्या कायम होतं असताना सुद्धा आणि आता नंतर ते जास्त प्रकर्षाने जे जाणवलं त्याला त्यांनी एक शब्दरूप दिले. त्याबद्दलही आम्ही त्यांचे खूप आभार मानतो की त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते आले आणि त्यांनी आपल्याला हे मार्गदर्शन केले आणि आपले विचार मांडले. आमचे जवळचे स्नेही आणि हितचिंतक लोकसत्तेचे माजी निवासी संपादक श्री सुधीरजी जोगळेकर यांच्या सहकार्याबद्दल काय म्हणावे आणि आज त्यांनी जे विचार मांडले ते तर खरोखर अगदी डोळे उघडणारेच होते की आपल्याला हे आधी कसं नाही सुचलं. बऱ्याच गोष्टी त्यांनी आज आमच्या निदर्शनास आणून दिल्या, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. शिल्पकार साठ्यांच्या आत्मकथनाला शब्दात मांडण्याची मोठी जबाबदारी पार पाडणारे श्री सतीश कान्हेरे यांना आमचे प्रेमपूर्वक धन्यवाद. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच हे पुस्तक तयार होऊ शकले. जरी ते आमचे मित्र आणि स्नेही असले तरी हे काम खूप मोठं होतं आणि त्यांनी ते अतिशय प्रामाणिकपणे आणि खूपच प्रेमाने ते पूर्ण केलं आणि त्यांच्या मनोगतामध्ये आपल्याला ते जाणवलंच की त्यांचे संबंध भाऊंशी कसे जुळले आणि त्या योगाने ते काम अतिशय सुंदरपणे पार पडले. ग्रंथाली संस्थेच्या सौजन्याने या पुस्तकास आकार मिळाला. ग्रंथालीचे विश्वस्त श्री सुदेश हिंगराजपूरकर यांनाही शतशः धन्यवाद. त्यांनी आज पुस्तकांची इतकी सुरेख म्हणजे त्याचं मांडणी पण जी आहे त्याला जो एक आकार जो दिलेला आहे आणि आज पुस्तक स्वरूपात ते आपल्या हातात आलेले आहे ते बघून अतिशय अभिमानाने भरून आला आणि खूपच बरं वाटलं की आज, पण त्याही बरोबर एक विषादही वाटला की आज ते दोघेही आपल्या बरोबर नाहीये हे बघायला. ज्येष्ठ पत्रकार श्री उदय तात्पाठक यांचेही मी या ठिकाणी आभार मानते आणि साठे स्मृती संग्रहालयाच्या सर्व कार्यकारी वर्गाचे त्यांच्या अखंड सहकार्यासाठी धन्यवाद. विशेष उल्लेख म्हणजे सोनाली गोखले व गौरी भिडे यांनी डिजिटल मीडिया संकलन व प्रसिद्धी यासाठी घेतलेले परिश्रम त्याकरता त्यांचे धन्यवाद. अनिरुद्ध लेले माझा मुलगा, त्यांनी ह्या ज्या डिजिटल कॉम्पोजिशन्स जे केलेले आपण जे तिथे फोटो बघतो हे सर्व काम त्यांनी केलेले आहे, त्याबद्दलही त्याचे कौतुक आणि धन्यवाद. सर्वात शेवटी परंतु अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आमच्या वडिलांच्या आत्मकथनास मूर्त रूप देण्याचे ठरवून हे काम जिद्दीने पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व तऱ्हेची आव्हाने पेलून आज ते पुस्तक स्वरूपात आणणाऱ्या माझ्या भावाचे श्रीरंगचे खूप खूप कौतुक आणि मी मोठी बहीण असल्यामुळे मला शाबासकी देता येते. आम्हा भावंडांची ही आमच्या वडिलांना दिलेली श्रद्धांजली आहे. धन्यवाद. अल्पनाताईंनी ऋणनिर्देशन व्यक्त केलं असलं तरी या व्यासपीठाच्या माध्यमातून आज फक्त हा सुंदर किंवा जसं मान्यवरांनी सांगितलं हा मणिकांचन योग हा फक्त साठे स्मृती संग्रहालयासाठी नाहीये तर साठे कुटुंबियांसाठी सुद्धा आहे, त्यांच्या सगळ्या आप्तेष्टांसाठी आहे. त्यामुळे भाऊंबरोबर राहून त्यांचे मदतनीस म्हणून आणि त्यांचे आधारस्तंभ म्हणून ज्यांनी 40 वर्ष अविरत सेवा भाऊंबरोबर केली, भाऊंना सहकार्य केलं असे माननीय श्री तुकाराम बांगर यांचा आपण मान्यवरांच्या हस्ते सन्मान करणार आहोत. मी तुकारामजींना विनंती करते की हा सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया आपण व्यासपीठावर यावं.
मान्यवरांच्या हस्ते आपण भाऊंचे मदतनीस म्हणून ज्यांनी 40 वर्ष त्यांच्या बरोबर ते राहील असे श्री तुकाराम महाराज यांचा सन्मान करतो. धन्यवाद. याचबरोबर श्रीरंगजींबरोबर जे गेली 30 वर्ष त्यांचे ज्येष्ठ मदतनीस म्हणून आहेत, त्यांना सहकार्य त्यांच्या प्रत्येक कार्यात करतायत असे माननीय श्री विजय अमृते यांना हा पुढचा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करतो. सन्मान करतो. आत्ताच अल्पनाताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे पुत्र म्हणजे श्री अनिरुद्ध लेले यांनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या संयोजनात जशी मदत केलेली आहे तशी डिजिटल कॉम्पोजिशन्स करून एक आगळा वेगळा अनुभवही आपला दिलेला आहे. त्याबद्दल श्री अनिरुद्ध लेले यांचा सन्मान माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी केला. धन्यवाद. आणि अर्थात ज्या अजून एका गोष्टीची या सोहळ्यामध्ये आपण सगळेच जण वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे आज ते व्यक्तिमत्व एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलं तर मी फक्त एकाच शब्दात किंवा एकाच वाक्यात त्यांचं वर्णन करीन, ते म्हणजे कलेची, कलावंताची, कलाकाराची जाणीव असलेलं कलाकारणीय व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी आम्हाला संबोधित करावं अशी विनंती करते. आदरणीय व्यासपीठ आणि कलाप्रेमी भाऊंच्या प्रेमाखातर आलेले सर्व बांधवांवर वगैरे काळजी नसावी लवकर वाटते. काय असतं, पोट भरलेलं असतं त्याला कानाला भूक लागलेली असते, पण ज्याला पोटामध्ये भूक असते त्याला कान बंद झालेले असतात. त्याच्यामुळे 1:45 वाजता अजून तुम्हाला काय देणार. आज मला उदय तलपाठक माझे मित्र पत्रकार यांनी मला या कार्यक्रमाचा आणि स्वतःसाठी पण आले होते मला आमंत्रण द्यायला. ज्यांची शिल्प पाहत, ज्यांची शिल्पांबद्दल ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. मला पहिल्यापासून मला आज इथे या कार्यक्रमाला आलोय म्हणून सांगत नाही, परंतु शिल्पकलेबद्दल मला सुरुवातीपासून खूप कौतुक होतं. आम्हाला स्कूल फर्स्ट इयर लागायचं द्यायची हातामध्ये 3D करायला वगैरे. चिकट माती असायची, चिकट माती. आम्ही कागदावरची चित्र काढत आलो, पण शिल्पकार हा चिकट माती मधलं चिकट माती बाहेर काढून शिल्प तयार करतो. आणि ते तुम्हाला एक तर तुम्हाला दिसावं लागतं, ते दिसलेलं पाहिजे, त्या गोळ्यामध्ये काहीतरी दिसलेलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ते तुम्हाला दिसणं हेच अद्भुत आहे. जगभरामध्ये मी अनेक ठिकाणी अनेक शिल्प पाहिलेली आहेत, आपल्या देशामध्ये पाहिलेली आहेत. फक्त त्या भाऊंचा उल्लेख किंवा भाऊंबद्दल अशा अनेक काही चित्रकार आहेत, व्यंगचित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, अनेक लोक आहेत असे भारतामध्ये. त्यांचा उल्लेख मी नेहमी असा करतो, देश चुकलेले कलावंत. कारण हे कलावंत जर युरोपमध्ये असते तर त्यांचा काय सन्मान झाला असता. मी मागे पण एकदा माझ्या भाषणामध्ये उदाहरण दिलं होतं की ज्या वेळेला मी रोमच्या विमानतळावरती उतरलो, लँड झालं विमान, आणि कानावरती एअर होस्टेसची ज्या वेळेला एक लाईन ऐकू आली की वेलकम टू लिओनार्डो दा विंची एअरपोर्ट. इतक्या कलावंतांचा मान राखणारे देश कुठे, आणि कलावंतांनी खंत व्यक्त करावी की सरकारने माझ्याकडे लक्ष नाही दिलं, हा कुठचा देश. आपण मगाशी म्हणालात की सरकारकडे आपण मी शब्द टाकावा, मी नाही शब्द टाकणार. जे काय करायचं ते आपण करू. शिल्प उभारण्यासाठी म्हणून सरकारशी बोलायचं बरं का, आणि पुतळ्यांशी काय बोलायचं. ही शिल्पकला खूप कठीण गोष्ट आहे. आपल्याकडे जसं चित्रपटाबद्दल चित्रपट काय म्हणतात त्याला, मूवी अप्रिसिएशन कोर्स असतो, तसं चित्र कसं पाहावं, शिल्प कसं पाहावं, शिल्प कसं करावं हा नंतरचा भाग.
प्रत्येक जण काय शिल्पकार होऊ शकतो असं नाहीये, परंतु शिल्प कसं पाहावं, चित्र कसं पाहावं हे समजून सांगणारे पण काही लोक आपल्याकडे पाहिजेत. काही काही शिल्पकार तर म्हणजे कोण रे हे असं विचारावं लागतं. म्हणजे माझ्या आजोबांचं एकदा त्या 74-75 सालची गोष्ट असेल, प्रभादेवीला एक माझ्या आजोबांचं जे स्मारक आहे तिकडे पुतळा त्यांचा केला होता. त्या पुतळ्याचं अनावरण होतं, त्याला बाळासाहेब अर्थात बाळासाहेब होते. मी तेव्हा छोटासा आपण व्यासपीठावरती होतो, समजत होतं काहीतरी चालू आहे ते. वसंतदादा पाटील जरा मला असं वाटतं मुख्यमंत्री होते. शिल्पकलेबद्दलचं पहिलं ज्ञान मला तिकडे मिळालं. तो समोर पुतळा होता, त्याचं अनावरण झालं आणि त्याच्यानंतर भाषणं होती. भाषणं झाल्यावरती बाळासाहेब म्हणाले की हा पुतळा पाहिल्यावरती हे माझ्या वडिलांपेक्षा मधुदंडवतेचे वडील जास्ती दिसले. त्याच्यामुळे शिल्प कसं नसावं हे मला त्या काळामध्ये मला समजायला लागलं की त्याचं कॅरेक्टर कसं असावं, किती त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी. आणि मी ज्या कर्णधारमध्ये वाढलो तिकडे आजगावकर, तुमचे वडके यांची कला मी पाहत आलो. तो हात कसा फिरतो आणि ती काडी कशी फिरते आणि कसं त्याच्यातनं काय काय निर्माण होतं हे विलक्षण आहे. भाऊंची शिल्प तर आम्ही पाहत आलो. गांधींचं मगाशी मी पाहत होतो, आता ही सगळी मोठी तिकडे दिल्लीमध्ये वगैरे आहे. मी दिल्लीला एकदा त्या ह्यांच्याकडे गेलो होतो, APJ अब्दुल कलामांना भेटायला. त्या राष्ट्रपती भवनामध्ये गेल्यानंतर मराठी असल्याचा जो अभिमान वाटतो ना, तिकडे अशी 20-20 फुटाची पेंटिंग्स आहेत राष्ट्रपतींची. आणि ती राष्ट्रपतींची पेंटिंग असं पाहत गेलो, कारण माझ्याकडेही वेळ होता, त्यांच्याकडेही वेळ होता. राष्ट्रपती आपल्याकडे द्यायचं थोडी काम असतं. तर मी ती पेंटिंग पाहत होतो, खाली नावं पाहत होतो. त्याच्यामध्ये आचरेकर होते, त्याच्यामध्ये सातावळेकर होते, त्याच्यामध्ये अनेक जण होते. हे मराठी कलावंतांनी, मराठी कलाकारांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींना वाटावं की ह्यांनी आमचं चित्र काढावं. जसं एकदा मी तुमच्या स्वामी विवेकानंदांच्या तिकडे ह्याला गेलो होतो, दक्षिणेला. उलटा फिरल्यावरती दिसलं SM पंडितांची पेंटिंग तिकडे, परमहंसांची. म्हणजे मराठी कलावंत कुठून कुठे पोहोचलेले आहेत, पण त्याची दखल महाराष्ट्रामध्ये घेतली जात नाही, कारण महाराष्ट्रात माहितीच नसतं. म्हणजे एकदा एक स्पोर्ट्स मिनिस्टर होते, एका कार्यक्रमाला झालं 20-1 वर्ष झाली. मी असं माझ्याशी गप्पा मारली, एवढं दिलीप पेंगसरकर आले. मग आमचं बोलणं झालं, काय कसं काय वगैरे इकडे तिकडे झालं. म्हटलं दिलीप हे महाराष्ट्र राज्याचे म्हटलं स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत. अच्छा नमस्कार. त्याला मी सांगितलं, म्हटलं आता ह्यांची काय ओळख करून द्यायची गरज नाही. झालं माझं बोलणं, दिलीप गेला. 10 पावलं गेल्यावर त्यांनी मला विचारलं, हे काय करतात? मी तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही, हे खरं आहे. ही आपल्याकडची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ह्यांच्याकडनं फार अपेक्षा न ठेवता या मला असं वाटतं आपणच कराव्यात. आणि एवढी जर अपेक्षा असेल तर मग माझ्या हातातच द्या ना. मूळ गोष्टीपासून मला लाभ ठेवायचं आणि अपेक्षा माझ्याकडनं करायची आहे, बरोबर दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही मला ही दोन्ही जबाबदारी दिल्या तरी माझी काही हरकत नाहीये. आज या कार्यक्रमाला एक तर मला आधीच उशीर झाला, मला इथून परत जायचं बोरिवलीला. तिथे आज सही रे सहीचा 4000वा काहीतरी प्रयोग आहे. मला परत जाधव तिकडे बोलून, त्याच्यावर मला जेवण करून तिकडे घ्यायचंय. मला आजच्या या कार्यक्रमाला आपण इथे बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. भाऊंच्या बाबतीत काही पुढे करायचं असेल, आपण मला हक्काने बोलवा, हक्काने हाक मारा, मी निश्चित पो देईन. आणि पुढे ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्यांच्यासाठी ते आपण निश्चित करू. मी पुन्हा एकदा आयोजकांना, संयोजकांना मी त्याचे आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथेच या सोहळ्याची सांगता झाली आहे असं मी जाहीर करते. भारताचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक भारतीय, प्रत्येक नागरिक जसा झटत असतो, तसं मराठी कलावंताची ही कला जोपासण्यासाठी आणि अबाधित ठेवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करूया. याच नोटवर आपण या कार्यक्रमाची सांगता करतोय. एक महत्वाची सूचना आहे
की मूळ किंमत या पुस्तकाची आज प्रकाशित झालेल्या आत्मकथनाची रुपये 750 आहे. मात्र सगळ्यांना आजच्या दिवशी ग्रंथाली प्रकाशननी रुपये 300 मध्ये ह्या सवलतीमध्ये हे पुस्तक देण्याची घोषणा केलेली आहे, जाहीर केलेलं आहे. त्यामुळे 300 रुपयांमध्ये सवलतीमध्ये Yeah.